आसाममध्ये पावसाचं थैमान पाहायला मिळतंय। पूर आणि भूस्खलनामध्ये 28 जणांचा मृत्यू झालेला आहे। 28 जिल्ह्यांमधील 23 लाख नागरिकांना या पुराचा फटका बसलेला आहे। सततच्या पावसामुळे नद्या धोक्याच्या पातळीवर आलेल्या आहेत। कछारमधील 1,77,000 आणि बारपेटातील 1,34,000 नागरिकांनी घरं सोडलेली आहेत। आसाममध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। पावसाचं पाणी, या पुराचं पाणी जे आहे ते ठिकठिकाणी अनेक घरांमध्ये शिरलेलं आहे, जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। पूर आणि भूस्खलनामध्ये 28 जणांचा मृत्यू झालेला आहे। आसाममधले दृश्य जे ते आपण या ठिकाणी पाहताय। नदी नाले ओसंडून वाहू लागलेले आहेत। पूर स्थिती निर्माण झालेली आहे। हिमस्खलनाचा श्रीनगर आणि लेह महामार्गाला फटका बसलेला आहे। जम्मू काश्मीरमध्ये हिमस्खलनामुळे श्रीनगर आणि लेह महामार्ग हा बंद झालाय। आतापर्यंत कुठल्याही नुकसानाची माहिती नाहीये। श्रीनगर आणि लेह महामार्गाला या हिमस्खलनाचा मोठा फटका बसलेला आहे। वाहतुकीवर परिणाम झालेला आहे, मात्र सुदैवाने कुठल्याही प्रकारची हानी झालेली नाहीये।